सर्वांना, मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। माझं लुक पाहून तुम्हाला समजलंच असेल काहीतरी खास आहे। इतके दिवस व्लॉगच येत नव्हते कारण की दिवस इतके बिझी आहेत ना, त्याच्यामुळे व्लॉग केलेले आहेत पण ते शेअर करायलाच तुमच्यासोबत पॉसिबल झालं नाही आहे। आणि आज डिरेक्टली आत्ता मी स्पेशल व्लॉग घेऊन आलेली आहे, तो म्हणजे माझ्या घरचं हळदी कुंकू आहे। आणि घर कसं सजवलं आहे हळदी कुंकवानिमित्त आणि काय काय तयारी केली ते तर तुमच्यासोबत शेअर करते, पण त्याआधी मी कशी तयार झाली आहे ते शेअर करते। तर ही साडी आहे ना, मी बऱ्याच महिन्यांपूर्वी इथे अबुधाबीमध्ये लुलूमधून मला छान ब्लॅक साडी मिळाली होती, तर ती घेतली होती। आणि मग तिचा ब्लाऊज पीस मी भारतात ज्यावेळी गेले ना आता शेवटी त्यावेळी कॅरी केला होता आणि मस्त असा आहे ना, आणि हा असा नेक पॅटर्न मध्ये मस्त असा ब्लाऊज सुद्धा मी शिवून आणला, जिथून मी भारतात नेहमी शिवून घेते। आणि आज तीच साडी मी नेसलेली आहे संक्रांती निमित्त। आणि काय काय घातलंय, जी ज्वेलरी मी तुमच्यासोबत सर्व शेअर केली होती त्यामध्ये हा एक नवीन नेकलेस आणला होता, तो मी घातलेला आहे। त्याचेच इयरिंग्स आहेत, नेहमीचं मंगळसूत्र घातलेलं आहे, बँगल्स घातलेल्या आहेत आणि मला हिरव्याच बँगल्स घालायला नेहमी आवडतात त्याच्यामुळे त्याच घातलेल्या आहेत। आणि नथ सुद्धा घातलेली आहे मस्त अशी, इथे छल्ला लावलेला आहे आणि अशी मी मस्त रेडी झालेली आहे। केसांना सुद्धा नेहमीचीच माझी हेअरस्टाईल केलेली आहे आणि इथे मी असा एक ब्रोच लावलेला आहे रोजचा। अशी साधी सिंपल व्यवस्थित मी रेडी झालेली आहे। कशी दिसते मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। घरामध्ये सर्व तयारी कशी केली आहे ना ते सांगते। तर आज गुरुवार आहे, गणेश जयंती सुद्धा आहे आणि आजच मी हळदी कुंकू ठेवलंय। वीकेंडला ठेवणार होते सॅटर्डेला, पण आता ना या वर्षीपासून आर्विकचं बोलणार नाहीये कारण तो 5 वर्ष कंप्लीट केलेलं आहे त्याने। तर म्हटलं मुलं स्कूलमध्ये असताना शांततेत व्यवस्थित होतं, नाही तर फार दंगा होतो। बऱ्याच मैत्रिणींकडे सेम तसंच होत आहे, खूप मुलं असलं जिथे बोलणार असलं तिथे होतच दंगा। तर म्हटलं या वर्षीपासून आपण शांततेत करू शकतो, जेपर्यंत आर्विकचं बोलणार नव्हतं तेपर्यंत मुलं असतानाच करावं लागत होतं। तर आता तो स्कूलमध्ये गेलाय, पण मी मंदारला सांगितलं की सुट्टी घ्या, कारण का माहिती आज सकाळचं 10:30चं मी ठेवलेलं आहे, टायमिंग दिलं आहे सर्वांना। 15 मैत्रिणींना इन्व्हिटेशन दिलेलं आहे हळदी कुंकवाचं। तर मी म्हटलं की सकाळीच मला ना, मी पहाटे 4 वाजता उठून सगळी तयारी केलेली आहे, काय काय बनवलंय ते तर मी दाखवतेच। तर मग आहे ना हेल्प लागते ज्यावेळी आपण घरातच सगळं बनवणार असतो। त्यामुळे मंदारला म्हटलं की तुम्ही घरी थांबा, आज हाफ डेने जा किंवा सुट्टी घ्या, थोडीफार हेल्प होते हे ते सगळं मांडामांडी करायला, त्यामुळे ते कॅमेरा धरून आहेत। आणि ना काल रात्रीच आम्ही इथे ना डेकोरेशन केलेलं आहे। तर हे लास्ट इयरचं आर्विकच्या बोर्नाला जे मी काईटचं डेकोरेशन केलं होतं ना, तर ते व्यवस्थित ठेवलं होतं, बऱ्यापैकी व्यवस्थित होतं, त्याच्यामुळे तेच यूज केलं आहे कारण इतका वेळच नव्हता माझ्याकडे। आणि इथे आम्ही अशा रेग्युलर ज्या गोंड्याच्या माळा आहेत ते ठेवलेल्या आहेत। आणि इथे आहे ना मी ह्यांना सांगितलं की तुम्ही ऑफिसमधून हळदी कुंकवाची प्रिंटआउट मारून आणा, मी त्यांना पाठवलं होतं गुगलवरून डाउनलोड करून। आणि त्याला ना मी अशी गोल्डनमध्ये ना बॉर्डर लावली म्हणजे अट्रॅक्टिव्ह दिसेल। त्या 2 एक्स्ट्रा छोट्या काईट्स बनवल्या मी आणि ह्या रेग्युलर ज्या गोंड्याच्या माळा आहेत ना त्या लावल्या। तर कसं दिसतंय मी दाखवते तुम्हाला, थोडंसं काळोख दिसतंय लाईटमुळे। आणि त्याशिवाय लिव्हिंग रूम हे असं दिसतंय पूर्ण। हळदी कुंकवासाठी स्पेशल काय काय केलंय ते दाखवते। इथे एंट्रन्सला आहे ना, इथे ही अशी मस्त माझ्याकडे आर्टिफिशियल माळ होती फुलांची, तर ती लावलेली आहे। इथे ना मी असं आरतीचं ताट आहे, त्यामध्ये हे असं स्टेन्सिल आहे ना रांगोळीचं ते ठेवलंय, त्याला फुलांनी सजवलेलं आहे, जे मी या साईड टेबलवर ठेवलेलं आहे। खाली हा भारतातूनच आणलेला गालीचा आहे, तो अंतरलेला आहे। आणि इथे ना या कॉफी टेबलवरती मी हळदी कुंकवाचं सर्व साहित्य ठेवलेलं आहे। इथे एकाच वेळी हळदी कुंकू लावून गुलाब देण्यासाठी आणि अत्तर, आणि एकाच वेळी तिळगुळ आणि लाडू देण्यासाठी असं ठेवलेलं आहे। इथे हे सर्व वाण ठेवलेले आहेत। तर वाणासाठी यंदा मी काय आणलेलं आहे ते दाखवते।
तर हे असे बाउल घेतलेले आहेत मोठ्या साईजमध्ये, कारण घरामध्ये काहीही फंक्शन असेल तर असे बाउल यूज होतातच त्यामध्ये काही ना काही ठेवण्यासाठी. तर असे मी 2 ते 3 प्रकारचे बाउल घेतलेले आहेत आणि थोड्या मोठ्या साईजमध्ये घेतले आहेत म्हणजे चांगला यूज होईल. तर इथे हे ह्याला असं टेक्स्चर आहे. तर हा एक व्हाईट कलरमध्ये घेतलेला आहे. हा आणखी एक आहे. हा आणखी मोठा बाउल आहे आणि मागे असं आहे. आणि हा तिसरा प्रकार, ह्याच्यावर मस्त असं ना डिझाईन आहे. तर यावेळेचे 3 प्रकारच्या डिझाईन मध्ये बाउल घेतलेले आहेत, सिरामिक बाउल. आणि इथे डायनिंग टेबल वरती आहे ना सध्या तरी प्लेट्स ग्लास ठेवलेला आहे. आणि थोड्याच वेळात जे पण मी काही सर्व बनवलेलं आहे स्पेशल आजच्या दिवसासाठी ते सर्व सर्व करण्यासाठी इथे लावणार आहे. प्रत्येकजण आपल्याला जसं पाहिजे ना तसं घेईलच. आणि आता किचन मध्ये काय काय बनवलेलं आहे ते दाखवते. चला. तर सकाळीच आहे ना 4 वाजता उठले आणि फटाफट काल थोडी प्रिपरेशन करून ठेवली होती आणि आज मग सकाळी फटाफट केलं कारण आर्विकची स्कूल सुद्धा होती आणि सर्व क्लिनिंग सुद्धा झालेलं आहे. आणि क्लीनर तर जस्ट येऊन गेली, तिने सुद्धा क्लीन केलं, आम्ही सुद्धा सगळं केलं. मोठ्या मोठ्या टोपांमध्ये काय बनवलंय ते दाखवते. तर सगळ्यात पहिल्यांदा केलेलं आहे इथे पावभाजी. तर साधारणतः 5 ते 6 किलोच्या प्रमाणामध्ये इथे मी पावभाजी केलेली आहे. कारण 15 मैत्रिणी आहेत आणि शिवाय आणखी आम्ही सर्व, त्यामुळे तेवढं केलेलं आहे. आणि इथे मी मस्त व्हेज दम बिर्याणी केलेली आहे, व्हेज पनीर दम बिर्याणी. तर अशी दिसते. थोडीशी मी ना मिक्स सुद्धा केली, खाली व्यवस्थित झाली आहे ना बघण्यासाठी. आणि डेझर्टमध्ये बनवलेलं आहे दही वडे. तर इथे ना वडे फ्राय करून आहे ना पाण्यामध्ये सॉफ्ट करून ठेवलेले आहेत, सोक करून. आणि आता मी आहे ना ते व्यवस्थित अरेंज करणार आहे, त्यावर दही वगैरे सर्व घालून. तर ते मी तुम्हाला दाखवतेच. आणि इथे त्याशिवाय ना पावभाजीसाठी कांदा, लिंबू, दही वड्यासाठी आहे ना सुखी बुंदी, असं सर्व सुद्धा मी आहे ना काढून ठेवलेलं आहे. म्हणजे आता पटापट सर्व करते आहे. आणि इथे बाउल ठेवलेले आहेत ज्यामध्ये पावभाजी बिर्याणी काढून तिथे टेबलवरती सर्व करायला ठेवणार. आणि सगळ्यात पहिल्यांदा देवाला नमस्कार करून घेतलाय. जे माझं वाण आहे ते देवापुढे ठेवलं आहे, तिळगुळ लाडू ठेवलेले आहेत. आणि आज जे पण पदार्थ केलेले आहेत ना ते सर्व नैवेद्यामध्ये मी इथे ठेवलेले आहेत. आणि पहिल्यांदा देवाला वाण देऊन नमस्कार करून घेतलेला आहे. दरवर्षी मी इथूनच सुरुवात करते देवापासून, कारण जे आहे ना ते सर्व देवानेच दिलेलं आहे. तर अशी सर्व तयारी केली आहे. पण दारात बाहेर संक्रांत म्हटल्यावरती रांगोळी तर असते, ती कशी काढली आहे ते दाखवते. चला. आणि रांगोळी आहे ना फार काही गडबडीत काढलेली आहे, रात्रीच काढून ठेवली कारण आहे ना आता सकाळीपासून बरीच असंख्य कामं होती. तर याला मी इथे असाच ब्लॅक कलरचा स्क्वेअर काढला होता, त्याला मी साडी सारखं हे केलेली. आणि इथे मी आहे ना असं माझ्याकडे हळदी कुंकवाचं करंडा आहे. तर इथे आहे ना, आणि इथे थोडंसं आता कोणीतरी विस्कटलं असेल कोणाकडनं तरी चुकून, तर इथे आहे ना हळदी कुंकवाचं करंड ठेवलं आहे, त्यामध्ये रांगोळी घातली आहे लाल आणि हळदी कलरमध्ये. आणि अशी रांगोळी काढली आहे. आणि यांना अबीरचा, ज्यावेळी मी भारतात गेले होते त्यावेळी रांगोळीचे कलर असे फारसे मिळत नव्हते, तर काळा रंग नव्हता, त्यामुळे मी यांना अबीर आणला होता म्हणजे काळ्या रंगाचा. मग तो असं पडत नाही कारण की तो असं सुटसुटीत नसतो ना, त्यामुळे त्याच्यामध्ये व्हाईट रांगोळी मिक्स करून काढले. तर त्याच्यामुळे थोडासा फिक्का रंग आलेला आहे. आणि इथे नेहमीप्रमाणे जशी मी साखळी काढते ना, स्वस्तिक, देवीचे पाऊले, तसं सर्व काढलेलं आहे.
आता दही वडे ना असे सिल्वर फॉइलमध्ये आहे ना हे केलेले आहेत, अर्धेच काढलेले आहेत, अर्धे यामध्ये आहेत अजून. हे संपले की मग रिफिल करता येईल. आणि 3 डब्बे असे दहीचे आहेत ना, मी कालच साखर वगैरे सर्व घालून आहे ना मस्त हाताने फेटून ठेवलेलं आहे. तर आता आहे ना मी यामध्ये दही घालते, थोडीशी घालते, कारण म्हणजे ना थोडे सोक होतील दहीमध्ये ते, नंतर थोडेसे, आणि नंतर बाकी नंतर वरून घालणार. पण आता हे एकदम घातली ना की तेवढे ते ॲब्झॉर्ब करणार. जिरा पावडर, आणि मी चटण्या नाही घालत, लाल आणि तिखट चटणी दही वड्यावर नाही, कारण दही ऑलरेडी गोड असतं आणि मी जे दही वडे करते ना त्याला ना चटणीची गरजच नाही. बरोबर ना? एकदम कापसासारखे सॉफ्ट असतात वडे आणि एकदम छान असतात. म्हणजे जेवढ्यांनी खाल्लंय तेवढ्यांनी तसंच सांगितलंय, त्यामुळे मला माहिती आहे. आणि थोडीशी काळी मिरी सुद्धा घातलेली आहे मी याच्यावरती, काळी मिरी पावडर. आणि इथे ना मी असे बुंदी ठेवलेली आहे, थोडीशी घालते. आणि बाकी आहे ना मग तिथेच ठेवेल, म्हणजे ना प्रत्येकजण आपल्याला जसं पाहिजे ना तसं घेईल. तर इथे असे दहीवडा रेडी आहे आणि आता थोड्या वेळाने येतील सर्व, तर मग ठेवेन. थोडंसं मैत्रिणी याला सुरुवात होतील त्याआधी आहे ना इथे मी सर्व आहे ना डायनिंग टेबलवर मांडून घेतलं. तसं तर दहीवड्याचा एक ट्रे ठेवलेला आहे, तो संपला की लगेच दुसरा तयार करता येईल. त्याशिवाय पावभाजी, पावसुद्धा मस्त बटरमध्ये गरम करून ठेवलेले आहेत. व्हेज बिर्याणी, सोबतच लागणारा कांदा, लिंबू आणि सुकी बुंदी आणि एक्स्ट्रा दहीसुद्धा ठेवलेलं आहे. आणि थोड्याच वेळात रिकामं दिसणारं घर मैत्रिणींनी एकदम भरून गेलं. आलेल्या प्रत्येकीला हळदी कुंकू अत्तर लावून तिळगुळ लाडू देऊन वाण देत होते. आणि काही छोटी मुलं होती, कारण बरीच सर्व मुलं स्कूलमध्ये होती. आता आर्विकसुद्धा 1 वाजता येणार होता आणि ज्या पण मैत्रिणींची मुलं आता येणार होते ना त्यांना घाई होती, त्यामुळे त्या लवकर येऊन हळदी कुंकू घेऊन जेवून निघाल्या होत्या. आणि मंदार घरी आहेत त्यामुळे ते आर्विकला खाली घ्यायला जातील, त्यामुळे मी सुद्धा आहे ना निश्चिंत होते. इथे या ज्या माझ्या फ्रेंड्स आहेत ना त्या दोघीही ना आर्विकच्या फ्रेंडच्या मम्मा आहेत, त्याच्यामुळे आम्हीसुद्धा मैत्रिणी आहोत. आणि हा संपूर्ण ग्रुप माझ्या बिल्डिंगमधला आहे. या मैत्रिणींना आणि मुलांना घेऊन मी घरामध्ये क्रिसमस पार्टी केली होती, त्या व्लॉगमध्ये तुम्ही त्यांना पाहिलेलंच असाल. आणि बाकीच्या मैत्रिणी तर आम्ही एकत्र काही ना काही कारणामुळे सतत भेटतच असतो, बिल्डिंगमध्येच राहतो त्यामुळे. ज्यावेळी आपण भारताबाहेर राहतो त्यावेळी आपले कोणीही रिलेटिव्ह सोबत नसतात किंवा जवळपास नसतात, त्यामुळे गरजेला आहे ना या सर्व मैत्रिणी एकमेकांसाठी लगेच हजर असतात. त्यामुळे इथे ही फॅमिली यांच्याचसोबत असते. या आता माझ्या 2 मैत्रिणी बराच वेळ मस्त गप्पा मारत बसल्या होत्या आणि आता निघत होत्या, कारण आता मुलांची बस यायची वेळ झाली ना. तर ही माझी मैत्रीण आहे ना हिना, ती गुजराती आहे, त्यामुळे हळदी कुंकू एक्झॅक्टली काय काय असतं ते एकंदर तिला पाहायचं होतं आणि मस्तच वाटलं तिला. आणि इथे एकीकडे दीपिका, प्राची, शिवानी, निकिता या सगळ्या बिल्डिंगमधल्याच मैत्रिणी आहेत, त्यामुळे ते निवांत बसून हसत खेळत जेवत होत्या. इतक्या दिवसापासून चाललेली हळदी कुंकवाची तयारी ज्यावेळी हळदी कुंकवाच्या दिवशी फायनली सगळं व्यवस्थित पार पडत असताना तेव्हा बरं वाटतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे केलेले सर्व पदार्थ जेव्हा आलेल्या सर्वांना आवडतात ते सर्वात मोठं समाधान असतं. आणि इथे सर्व मैत्रिणींना मला हसत खेळत मज्जा करत तेच सांगतायत. आणि मी भरपूर क्वांटिटीमध्ये बनवलं होतं, त्याच्यामुळे जितक्या मैत्रिणी आल्या ना त्यांना म्हटलं की तुम्हाला जे पाहिजे ते काही ना काही त्यांना पार्सल करून पाठवूनसुद्धा दिलं आहे. आणि इथे गप्पा मारता मारता इतरही मैत्रिणी येत होत्या, त्यांना हळदी कुंकू देऊन वाण देऊन त्यांना जेवायला स्टार्ट करायला सांगितलं होतं. तर मागे इथे दामिनी आली आहे, प्रतिभा आली आहे, आणखी काही मैत्रिणी यायच्या अजून बाकी आहेत. आणि निघताना मी मैत्रिणींना तेच म्हणत होती की तुम्ही आता डिरेक्टली नेक्स्ट हळदी कुंकाला भेटू नका, आधीमध्ये पुन्हा घरी या. कारण काय होतं आम्ही भेटतो ते एकमेकांना एकमेकांच्या फंक्शनमध्ये किंवा रस्त्यात भेटलो तर, कारण प्रत्येकाचं रुटीन हा बिझीच असतो. आज आम्ही रील गेमसुद्धा करणार होतो माझ्या घरी, पण आहे ना मुलं रडायला लागली आणि स्कूलमधून आली की सगळं राहतं. तर आता 3:45 वाजलेले आहेत. 11:30-12ला सगळ्या मैत्रिणी यायला सुरुवात झाली आणि एकूण 15 मैत्रिणींपैकी 2 जणी आल्या नाहीत फक्त त्यांच्या पर्सनल रिझनमुळे, बाकी सगळ्या आल्या. सर्वांनी छान मज्जा केली. शिवाय जे मी पदार्थ बनवले होते सर्वांना खूप आवडले. त्याची सकाळपासून जे मी करत होते सर्वांना आवडलं, त्यातच समाधान मिळालं. तर यावर्षी अबुधाबीमध्ये माझ्या घरचं हळदी कुंकू मी तुमच्यासोबत आजच्या ब्लॉगमध्ये शेअर केलं. घर कसं डेकोरेट केलं होतं
काय काय तयारी केली होती, काय काय पदार्थ बनवले होते, ते सर्व तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये मी शेअर केलं आहे. तर खूप दिवसांनी व्लॉग आला, तो सुद्धा हळदी कुंकूचा, आणि तो तुमच्यासोबत सुद्धा शेअर केला. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग खूप आवडला असेल. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तेपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. बाय.